अरे आई आई आणि तू इथं परा रोहित, बरं झालं तू मला भेटलं. परा घरी मी गेले, फोन 2-3 बारा लावले, पण सुनबाईनं सांगितलं तू घरी नाही म्हणून. परा तुझ्या लहान भावाची तब्येत लई खराब आहे, डॉक्टरनं सांगितलं. ते आता वाचू शकत नाही. आई तू पारशिंग कशाला होती? आपण नाही का राहुलकडे जाऊ. चल हा परा चल लवकर. हा परा चल चल आई. मग परा तुझ्या भावाची तब्येत किती खराब आहे. आई एवढं सगळं झालं आणि तो मला सांगितलं पण नाही. परा मी सांगितलं बी होतं, सुनबाईला फोन केलते. मी म्हणले होते याला दवाखान्यात घेऊन जायची गरज आहे आणि पैशाची बी गरज आहे. मी 2-3 बाऱ्या घरी गेलते. सुनबाईने तुला सांगितलं नाही का? तिनं तर सांगितलं घरी नाही म्हणून, शहरात कामाला गेला म्हणून. परा दरवाजापाशी मी उभी होते तर लगेच सुनबाईनं दरवाजा बंद केलं. आई तू घाबरू नको, आपल्या राहुलला काहीच होणार नाही. आपण काय करू, राहुलला चांगल्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ. मी नाही का ॲम्ब्युलन्सवाल्याला कॉल केला, ॲम्ब्युलन्स येतच असन. तू एक काम कर, राहुलला हॉस्पिटलला घेऊन जाय आणि हे धर पैसे, कामी येते. मी नाही का लगेच येतो मागून. परा तू जरा लवकर ये. अरे तुम्ही आले? तुला लाज नाही वाटली का हे सगळं करायला? आहो पण मी केलं तरी काय?